महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्याच्यामुळे कुठल्या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचबरोबर उन्हाचा पारा देखील कोणत्या भागांमध्ये चढू शकतो हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट। आता इकडे जर तुम्ही बघितलं तर सॅटेलाइट इमेज आपल्याला दिसेल आणि या इमेजमध्ये इकडून जर बघितलं तर पूर्वेकडून येणारे जे वारे आहेत त्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढग निर्माण झालेले आहेत। पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच विदर्भातील काही भाग असेल किंवा मराठवाड्याचा भाग असेल, हा खालचा जो पट्टा आहे या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे। या भागांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पश्चिमी वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये उष्ण वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून काही भागांना हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे। मॅप वाईज अलर्ट पाहणार आहोत। मॅप वाईज कोणत्या भागांना काय इशारा दिलेला आहे, आपण 14 आणि 15 तारखेचा मॅप वाईज अलर्ट जो अंदाज आहे तो पाहूयात। मॅप पाहूयात कुठल्या भागांमध्ये कशा प्रकारे इशारा दिलेला आहे, कुठल्या भागांमध्ये कशा प्रकारे अंदाज दिलेला आहे। आता इकडे बघितलं तर हा 14 तारखेचा अंदाज आहे। खालच्या भागामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे, म्हणजेच हा जो विदर्भाचे हे 3-4 जिल्हे आहेत, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्याचबरोबर नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये 14 तारखेला या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडला असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। पावसाचा अंदाज दिलेला आहे। या वरच्या भागांमध्ये मराठवाडा असेल किंवा पुणे असेल किंवा जळगाव, संभाजीनगर या सगळ्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे। तुमच्या भागामध्ये यानुसार पाऊस पडला का 14 तारखेला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। 15 तारखेचा अंदाज आपण पाहणार आहोत। तिकडे बघा विदर्भातील जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आपण जर बघितलं तर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे। त्याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगलीमध्ये सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो आणि ग्रीन अलर्ट आहे आणि तरी सुद्धा विजांचं चिन्ह आहे। म्हणजेच काय तर या भागांमध्ये विजांचा कडकडाट होणार नाही पण पावसाचा अंदाज आहे असा हवामान विभागाने इशारा दिलेला आहे। आता पुणे असेल, त्याचबरोबर सातारा असेल, बीड, परभणी आणि हिंगोलीमध्ये या प्रकारचा पाऊस पडू शकतो असा अंदाज दिलेला आहे। खास करून विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यातील हे खालचे जिल्हे आणि त्याचबरोबर सांगलीचा हा जर भाग बघितला तर या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज आहे। कोकणातील सिंधुदुर्गमध्ये जर आपण बघितलं तर तिथे पावसाचा अंदाज आहे। बाकी उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाचे हे जे वरचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना सध्या तरी पावसाचा अंदाज नाहीये, पण या भागांमध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या आत तापमान असेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। 16 तारखेचा अंदाज काय असणार आहे आणि 17 तारखेला काय परिस्थिती असेल हे आपण पाहणार आहोत। 16 तारखेचा अंदाज जर बघितला तर विदर्भातील सगळ्याच जवळजवळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे। म्हणजे बघा जिथे आधी आपण जर बघितलं तर 16 तारखेला कुठेतरी पावसाची तीव्रता कमी होईल असं बोललं जात असताना हवामान विभागाने 16 तारखेला या सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे। येलो अलर्ट या जिल्ह्यांना आहे। म्हणजेच काय तर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल। त्याचबरोबर संभाजीनगर, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा ग्रीन अलर्ट आहे पण विजांचं चिन्ह आहे। म्हणजेच पावसाचा अंदाज या जिल्ह्यांना दिलेला आहे। बाकी हे जे जिल्हे आहेत वरचे या जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हीटवेव्ह असू शकते। 40 डिग्री सेल्सिअसच्या वर काही जिल्ह्यांमध्ये तापमान जाऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। 16 तारखेपर्यंतचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भामध्ये 16 तारखेला सुद्धा हळूहळू पावसाची तीव्रता जी आहे ती वाढतच चाललेली आहे। विदर्भ आणि खास करून मराठवाड्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। हा पाऊस 16 तारखेला कमी होऊ शकतो असं बोललं जात असताना आता 16 तारखेला तरी पाऊस दाखवलेला आहे। 17 तारखेला सुद्धा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होऊन पावसाचा अंदाज दिला जाऊ शकतो अशी शक्यता आहे। 17-18 तारखेचा पुढचा अंदाज कसा असणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण तोपर्यंत तुम्हाला आणखीन काही हवामान रिलेटेड प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता। तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।